मॅडम काय झालं तुम्ही सांगा ना जरा. मी आलेली इथे मुलांना घेऊन, दोघी जणी मुली माझी, एक 7 वर्षाची आणि एक 4 वर्षाची मुलगी आलेली. त्यांच्यासाठी मी 99चा पिझ्झा कॉम्बो ऑफर होती याचा बर्गरचा, म्हणून मी 2 बर्गर मागवले आणि आम्ही खायला बसलो. आणि मी लहान मुलीला माझ्या बरोबर होती, तर पहिला तिला घास मी ओपन करून दिला, भरवला, तर ती घशामध्ये अडकला तिच्या, तिने तो काढला. म्हणून मी दुसरा पण चिकन फ्राय केला, तर एवढा ना दगडासारखा एकदम कडक पीस लागला. 2 पीस होते ते. मी पुन्हा तिसरा पण ओपन करून घेतला, तर नॉर्मल चिकन, पण ती कशी टिक्की होती आणि टिक्कीच्या आतमध्ये जो चिकन होता ना, तो मी त्यांना सांगते की हा चिकन नाही आहे म्हणून, कारण चिकन असता तर ॲटलिस्ट त्याचे तुकडे तुकडे निघाले असते. ओपन करत होती तर ते चिकनही नाही निघत होतं. म्हणून मी ह्या लोकांना दाखवलं की हे नेमकं काय प्रकार आहे. तर पहिल्यांदा ते बोलले नाही हा मैदा आहे म्हणून. म्हणजे टिक्कीच्या आतमध्ये तुम्ही जी कोटिंग लावता, कोटिंगच्या आतमध्ये कसा काय मैदा आला. पण नाही हा चिकनचा पीस आहे, हा ओव्हरकुक झाला आहे. तर मी सांगते ओव्हरकुक जरी झाला ना तरी थोडंसं दगडासारखा तरी नाही होत. हे आहे आपण KFC स्टोअरला नालासोपारा वेस्टच्या. आता यांनी अर्धे पीस फेकून दिले, कारण यांनी आम्हाला संपर्क करेपर्यंत अर्धे पीस फेकून दिले. हे जे आम्ही पीस बघितलेत ना, हे काढले नाहीत, एकदम कडक आहे, रबडासारखे आहेत, रबडासारखे पीस आहेत ना. स्टोअर मॅनेजर तर इकडे अवेलेबल नाही, हा एक कन्सर्न पर्सन आहे. हे काय बोलतात तेच त्यांनाच नाही समजत आहे. परत ते माफी सुद्धा मागतात आहे, काय याच्यात समजत नाही. याच्यात काय त्यांच्याकडे ID पण नाही आहे, तुम्ही बघू शकता बघा, ID सुद्धा नाही आहे. ID मोबाईलमध्ये दाखवायला लागले आहेत. म्हणजे एवढं मोठं स्टोअर आहे, KFCचं स्टोअर आहे ना, यांच्याकडे ID नाही. आता इकडे अजून एक आम्ही बघितलं, त्यांचा जो VVMCचा जो अग्निशामकचा ना हरकत दाखला असतो तो पण संपलेला आहे. म्हणजे 31/3/2024 नंतर हा नूतनीकरण करणे गरजेचं आहे, तो सुद्धा केलेला नाही. 4 वर्षाची मुलगी होती, 4 वर्षाच्या मुलगीच्या तो घशात जाऊन अटकला असता तर काय झालं असतं. आणि अक्षरशः तो त्यांनी तोंडातून काढला, तर मुलगीला तो ठसा लागला, त्यांनी तो तोंडातून काढलेला. हा रबडासारखा पदार्थ आहे. अरे चिकन मध्ये कडक पीस भेटलाय, झाला काढला. हे काही खराब होतं का? खराब होतं, कडक पीस आहे दगडासारखा. ये क्या आधा फेंक दिया उसने, ये तो इतना सा फेंक दिया उसने. देखो ना वो कड़क पीस, ये जो खींच के देखो ना खाली, ये देखो ना ऐसे पीस आते गए. तुर्तास आम्ही इकडे थांबतोय, इकडे पोलीस आलेले आहेत. आम्ही पुढची माहिती कशी काय ती लवकरच कळवू, पण याच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करणार. फूड इन्स्पेक्टरला सुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे. असे नालासोपारा पश्चिम परिसरात विविध नवीन स्टोअर ओपन झाले आहेत, पण ग्राहकांनी सुद्धा काळजी घ्या.